गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। सुमारे 30,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाची मांडणी करणारे पालिका प्रशासन शहराच्या विकासासाठी पैसे खर्च करण्यात मात्र अपयशी ठरत आहेत। आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ 3 महिने उरले असताना तरतुदीपैकी केवळ 20 ते 25% खर्च करण्यात आलाय। रुग्णालये, रस्ते, मलनिसरण विभाग या महत्त्वाच्या बाबतीतही प्रशासनाने खर्चासाठी हात आखडता घेतलाय। रस्ता आणि वाहतूक विभागासाठी या आर्थिक वर्षात तब्बल 2,309 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मात्र मुंबईकरांना गुळगुळीत रस्त्यांची स्वप्ने दाखवणाऱ्या पालिकेने आतापर्यंत केवळ 838 कोटी रुपयांचीच कामे केली आहेत। रुग्णालये आणि आरोग्यासाठी तब्बल 7,000 कोटी रुपयांची तरतूद असताना त्यापैकी केवळ 20%च रक्कम वापरली गेली। घनकचरा आणि मलनिसरण विभागासाठीही 10 ते 15%च खर्च झालाय। मुंबई शहरातील आपत्कालीन व्यवस्थेसाठी पालिकेने तरतूद केलेला 6.5 कोटी रुपयांचा निधीही तसाच पडलाय। पालिकेकडून दरवर्षी अनेक प्रकल्प योजनांसाठी शेकडो कोटी रुपये राखून ठेवले जातात, मात्र त्यापैकी 50% ही खर्च केले जात नाही। केवळ अर्थसंकल्प वाढवून दाखवण्यासाठी प्रशासनाकडून मोठे आकडे वापरले जातात, मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांच्या हाती काहीही येत नाही असं विरोधी पक्ष नेत्यांकडून सांगण्यात येतंय। संस्कृतीने नटलेले शहर म्हणजे पुणे अशी ओळख असलेल्या पुण्याची आता आणखी एक नवी ओळख समोर आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जारी केलेल्या यादीत पुणे राज्यात सर्वाधिक भ्रष्ट शहर आहे। 2014 मध्ये पुण्यात लाच घेतल्याप्रकरणी 216 जणांना अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक शहर आहे। कामाचे शहर म्हणून ओळख असलेले मुंबई शहर 8व्या क्रमांकावर असून 90 जणांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे। पुण्यात गेल्या काही वर्षात आयटी आणि इतर उद्योगधंदे वाढीस लागल्यानं टेबलाखालून पैसे घेण्यास मोठा वाव असल्याचं एसीबीने सांगितलं। तसंच या प्रकरणी एसीबीने आतापर्यंत तब्बल 133 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचं उघड झालंय। या कारवाईत महसूल विभाग अग्रेसर असल्याचंही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय। एक शाळा एक आमदार या योजनेद्वारे मराठी शाळांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचे प्रयत्न शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी सुरू केली आहे। काल विधानसभेत तावडेंनी ही माहिती दिली आहे। कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। विधानसभेत यावरती चर्चा सुरू असताना विरोधकांनी मराठी शाळा वाचवण्याची मागणी केली, तर प्रत्युत्तर देताना मराठी शाळांसाठी सरकार पुढाकार घेत ठोस उपाययोजना करेल असं आश्वासन विनोद तावडेंनी दिलंय। यासाठी प्रत्येक आमदारांना आपल्या मतदारसंघातील एक मराठी शाळा दत्तक घेण्याची योजना त्यांनी मांडली। केंद्रात मोदींनी एक खासदार एक गाव अशी दत्तक योजना प्रत्यक्षात आणून त्याच योजनेतून ही नवी योजना अस्तित्वात आणली आहे। रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरणातील संबंधित फाईलचे 2 कागद हरवलेत। हा गैरव्यवहार असल्याचा आरोप करणारे हरियाणातले आयएएस ऑफिसर अशोक खेमका यांनी आरटीआय अंतर्गत या फाईलची कॉपी मागवली होती, तेव्हा ही बाब उघड झाली आहे। खेमका यांनी वडेरा आणि डीएलएफ यांच्या दरम्यानच हे जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले होते। याचा तपास करण्याकरिता हरियाणातल्या काँग्रेस सरकारनं एक समिती नेमली आहे। खेमका यांनी मागवलेली फाईल यात चौकशीशी संबंधित आहे। या समितीने नंतर वडेरा आणि डीएलएफ दरम्यानचे व्यवहार कायदेशीर ठरवून नंतर खेमका यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवला होता। गुगल इंडियाच्या वार्षिक इयर इन सर्च 2014च्या गुगल सर्च इंजिनवर सगळ्यात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन ही सध्या टॉपवर आहे। तिच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत। गुगल सर्च मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि सुपरस्टार सलमान खानलाही मागे टाकणाऱ्या अभिनेत्री सनी लिओननं नुकताच बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिला असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या। पंतप्रधानांनी देशाला पुढे घेऊन जावं, मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे। आमच्याकडे एनआरआय या महान देश असलेल्या भारतात बिझनेस करू शकतील आणि यासाठी सरकार त्यांची मदत करेल अशी मला आशा आहे, असं सनीने म्हटलंय। गुगल सर्च मध्ये पंतप्रधानांना मागे टाकण्याविषयी सनी म्हणते की 5 वर्षापूर्वी मी एका कॉलेजमध्ये असं म्हटलं होतं की लोक माझ्यावर चिडतात, प्रेम करतात, पण सोशल मीडियावर ते मात्र माझ्याबाबतच चर्चा करतात। माझं म्हणणं खरं ठरलंय। वर्ष 2015 हे आपल्यासाठी बॉलिवूडमध्ये जागा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे, असंही सनीने म्हटलंय। आपल्याला सगळं काही दैवावर विश्वास ठेवून मिळालेलं नाही, मी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत, हेही ते आवर्जून म्हणते।
बुलेटिन मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.